नमस्कार मंडळी, मी प्रवीण शंभरकर खेड्यातील मुलगा या यूट्यूब चॅनलवरती तुमचे स्वागत करतो। तर मंडळी, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेत आतापर्यंत लाडक्या बहिणींना 9 हप्त्यांचे पैसे जमा झालेले आहेत। तर आतापर्यंत एकूण या योजनेमध्ये 13,500 रुपये महिलांना त्यांच्या खात्यामध्ये आतापर्यंत मिळालेले आहेत। मात्र आता एप्रिलचा महिना कधी मिळणार याकडे महिलांचं लक्ष आता लागलेलं आहे। लाडकी बहीण योजनेमध्ये 50 लाख महिला अपात्र ठरण्याची शक्यता आहे। त्यांना या योजनेतून वगळण्यात येणार आहे अशी बातमी जी आहे ते समोर येत आहे। तर त्या महिलांना आता लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार नाही। तर लाडक्या बहिणींना एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता कधी मिळणार आहे, तर हीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर मंडळी, व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर जर तुम्ही माझ्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून शेजारची जी बेल आयकॉन आहे त्याच्यावरती प्रेस करायला विसरू नका। तर चला मंडळी, आपला वेळ न वाया घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये आतापर्यंत लाडक्या बहिणींना 9 हप्ते त्यांच्या अकाउंटवरती यशस्वीपणे जमा करण्यात आलेले आहे। एकूण 13,500 रुपये महिलांच्या खात्यावरती आतापर्यंत जमा करण्यात आलेले आहेत। मात्र आता एप्रिल महिन्याचा हप्ता कधी मिळणार, म्हणजे 10वा हप्ता कधी मिळणार याकडे महिलांचं लक्ष लागलेलं आहे। तर पुढील मिळणारा हा 10वा हप्ता एप्रिल महिन्याच्या 3ऱ्या हप्त्यामध्ये 3ऱ्या आठवड्यापासून मिळण्याची दाट शक्यता आहे। तर या अगोदर महिलांना 8वा जो हप्ता आहे तो महिला दिनी वितरित करण्यात आलेला आहे। 8वा हप्ता झाल्यानंतर 9वा हप्ता पण वितरित करण्यात आला मार्च महिन्यामध्ये। तर आता लाडक्या बहिणींना एप्रिल महिन्याचा जो 10वा हप्ता आहे तो एप्रिल महिन्याच्या 3ऱ्या हप्त्यामध्ये वितरित केले जाणार आहे। तारीख नक्की सांगू नाही शकत, 20 तारखेपासून ते जमा होऊ शकतात असं माझ्या मताने मी सांगत आहो, अशी दाट शक्यता आहे। जरी एप्रिल महिन्याच्या 20 तारखेपासून वाटप सुरू झालं लाडकी बहीण योजनेच्या पैशाचे 10व्या हप्त्याचे, तर 5 दिवस हे वाटप चालू राहते। तुम्ही लक्ष देऊ नये का, 20 तारखेपासून समजा वाटप चालू झालं तर 25 तारखेपर्यंत हे वाटप सुरू राहणार आहे। 1-2 दिवस नाही तर 5 दिवस सतत पैसे वाटप चालू राहतात। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये अनेक महिलांनी निकषामध्ये न बसत असताना सुद्धा लाडकी बहीण योजनेचे फॉर्म जे आहेत ते भरलेले आहेत आणि त्यांनी या योजनेचा लाभ देखील घेतलेला आहे। मात्र सरकारने याविषयी पडताळणी करून यामधील बऱ्याच महिला अपात्र ठरविण्यात आलेल्या आहेत। आधी लाडकी बहीण योजनेमध्ये 9 लाख महिला अपात्र ठरवण्यात आल्या होत्या, तर त्यापैकी 5 लाख महिला ह्या ज्या आहेत जानेवारी महिन्यामध्ये अपात्र ठरवण्यात आल्या होत्या आणि 4 लाख महिला फेब्रुवारी महिन्यामध्ये अपात्र करण्यात आल्या होत्या। तर आता येणाऱ्या एप्रिल महिन्यामध्ये लाडकी बहीण योजनेच्या किती महिला अपात्र ठरणार याची जी अधिकृत माहिती आहे अजूनपर्यंत आपल्यापर्यंत मिळालेली नाही। विशेष म्हणजे एप्रिल महिन्यामध्ये 50 लाख, जवळपास 50 लाखाच्या वर सुद्धा महिला अपात्र ठरवल्या जाऊ शकतात। ज्या महिला या लाडकी बहीण योजनेमध्ये अपात्र ठरल्या आहेत अशा महिलांना लाडकी बहीण योजनेचे पुढचे जे हप्ते आहेत ते आता मिळणार नाहीत। राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच अर्थमंत्री अजित पवार यांनी लाडकी बहीण योजनेच्या विषयी अतिशय महत्त्वाची बातमी दिली आहे। लाडक्या बहीण योजनेमध्ये अपात्र ठरलेल्या लाडकी बहीण योजनेची रक्कम परत घेतली जाणार नाही असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे। आणि तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आम्ही बंद होऊ देणार नाही याची खात्री देखील महिलांनी त्यांनी दिली आहे। मात्र लाडकी बहीण योजनेच्या नियम आणि अटीमध्ये बदल केले जाऊ शकतात असा इशारा देखील राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच अर्थमंत्री अजित पवार यांनी माहिती दिलेली आहे। त्यामुळे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे नियम आणि अटी कधी पण बदलू शकतात। आणि त्याचबरोबर अजित पवार साहेबांनी हे देखील म्हटलं आहे, 2100 रुपयाबद्दल एक मोठं विधान केलेलं आहे। राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच अर्थमंत्री अजित पवार यांनी 2100 रुपयाबद्दल हे देखील विधान केलं आहे। लाडक्या बहिणींना 21 रुपये देणार नाही असं कधीच म्हटलं नाही। आर्थिक परिस्थिती पाहून 2100 रुपये देऊ, सगळी सोंग करता येतात पण पैशाचं सोंग कधीच करता येत नाही। आमचं काम सुरू आहे, आमच्या लाडक्या बहिणींना 2100 रुपये देणार आहोत। सध्या कबूल केल्याप्रमाणे 1500 रुपये देत आहोत। आमची आर्थिक परिस्थिती सुधारली तर 2100 रुपये सुद्धा लाडक्या बहिणींना देऊ असं राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच अर्थमंत्री अजित पवार साहेबांनी असं म्हटलेलं आहे। ठीक आहे, समजलं तुम्हाला। एप्रिल महिन्याचा जो हप्ता आहे 10वा लाडकी बहीण योजनेचा तो कधी मिळणार आहे, तो एप्रिल महिन्याच्या 3ऱ्या आठवड्यापासून वाटप सुरू होणार आहे। लवकरच हा वाटप सुरू होणार आहे आणि काही महिला अपात्र सुद्धा होणार आहे। ठीक आहे, तर मंडळी हीच होती आजची माहिती। तर मंडळी, माहिती समजली असेल आणि जर व्हिडिओ आवडला असेल
तर व्हिडिओला एक लाईक करून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला मंडळी, अशीच नवनवीन माहिती आणि योजनाबद्दल माहिती घेऊन भेटूया आपण उद्याला। नमस्कार।